डीआरडीओनं जारी केला ए-सॅट लॉन्चिंगचा व्हिडिओ। अब्दुल कलाम आयलँडवरनं सोडलेल्या ए-सॅटनं केला 300 किलोमीटरवरच्या उपग्रहाचा लक्ष्यभेद। निवडणूक आयोगानं मागवली मोदींच्या भाषणाची क्लिप। उद्या व्हिडिओ बघून ठरवणार आचारसंहिता भंग झाला की नाही, माकपनं केली तक्रार। यूपीए सरकारला ए-सॅटच्या चाचणीची मंजुरी मागितली होती पण दिली नाही। डीआरडीओचे माजी प्रमुख सारस्वत यांचा गौप्यस्फोट। 2012 मध्येच भारतानं क्षमता प्राप्त केली होती। काँग्रेसचा मोदींवरती पलटवार। राहुल गांधींकडून वैज्ञानिकांचं अभिनंदन तर मोदींना जागतिक थिएटर दिनाच्या शुभेच्छा। निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत 540 कोटींची मालमत्ता जप्त। पैसा, सोने, दारू, ड्रग्सच्या रूपानं केली जप्ती। पक्षानं सांगितली तर नक्की निवडणूक लढवेन। प्रियंका गांधी यांचं वक्तव्य, पक्षासाठी काम करणं एवढीच माझी इच्छा असं स्पष्टीकरण। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर मिलिंद देवरा यांचं मुंबई विमानतळावरती जंगी स्वागत। संजय निरुपम यांच्या जागी देवरा यांची निवड। अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरती 2 आक्षेप। गॅस एजन्सी आणि मुलीच्या व्यवहारांचा उल्लेख नसल्याचा आरोप। मी निवडणूक लढवणार नसल्याचं विजयसिंह मोहिते पाटलांचं स्पष्टीकरण। पक्ष जो उमेदवार देईल त्याचं काम करणार असल्याचं केलं स्पष्ट। निवडणूक आयोगाकडून डॉक्टर प्रीतम मुंडे यांना क्लीन चिट। भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती घेण्यात आला होता आक्षेप। तरुणाची लग्नपत्रिकेतनं सुजय विखेंना मतदान करण्याची मागणी। आहेर नको पण सुजयला मत द्या, शेख कुटुंबानं पत्रिकेतनं केलं आवाहन। भाजपचे विनय नातू आणि काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकरांची रत्नागिरीत भेट। भर रस्त्यात भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अखेर काँग्रेसमध्ये। उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींच्या विरुद्ध लढण्याची शक्यता। राजकीय प्रगल्भतेनं केलं प्रभावित। सुनील तटकरे यांना धक्का। माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचा मुलगा नाविद अंतुले यांचा शिवसेनेत प्रवेश। अपघातात जखमी झालेल्या पत्रकाराला राहुल गांधींनी केली मदत। गाड्यांचा ताफा थांबवून जखमी पत्रकाराला स्वतःच्या गाडीतून नेलं रुग्णालयात। मैं भी चौकीदार गाणं शेअर करणाऱ्या भाजपच्या 4 बड्या नेत्यांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस। रेल्वेत बॉम्ब असल्याच्या अफवेनं सातारा रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ। कोयना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा आला होता निनावी फोन। बॉम्ब नाशक पथकानं पाहणी केल्यानंतर एक्सप्रेस रवाना। प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेणाऱ्या दादासाहेब मुंडे यांना भाजप कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच केली मारहाण। बीडमधील परळीच्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला भीषण आग। आग विझवण्यात यश, मात्र आगीचं कारण अस्पष्ट। डान्स बारच्या लायसन्स मधला सावळा गोंधळ चव्हाट्यावरती। मुख्यमंत्र्यांच्या नावानं डान्स बार तर महापालिका आयुक्तांच्या नावानं हुक्का बारचं लायसन्स। संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा चढला। नागपुरात 38° तापमानाची नोंद। अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुढच्या महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार। 19 एप्रिलचा मुहूर्त निघाल्याची सूत्रांची माहिती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।